गाईज एवढे दिवसांनी ब्लॉग चालू केलाय. एवढे दिवस तरच पाय थकलेलं आमचं आणि आता आम्ही प्रॉपर चालत आहोत. तर मी आजारी पडलेलो म्हणून ब्लॉग बी दमला नाही बनवायला, म्हणून आता मी चालू केलेला आहे. बाकी काही विषय नाही, म्हणून आता कंटिन्यू चालू राहील ब्लॉग. आणि एक लास्ट दिवशी राखील. माझ्या मनाला असं होतं का प्रत्येक दिवशी एक एक ब्लॉग टाकावं, पण काय होईल इथं चालूच होतंय, दम निघतंय. चाय पिणारी गँग. आपण कोराच्या बेत आहोत, बाकी काही विषय नाही. कोराच्या साईरामने आणून दिला, धन्यवाद साईराम, धन्यवाद. हो साईराम, काय बोलणार? ओम साईराम. ओम साईराम. कोवलेगावचा दुसरा अजय गायकवाड, रिसुल दादा डिगोरकर. काही सुरुवात झालेली आहे चालायला. तुम्हाला कसं वाटतंय? आता मला दिंडीला 8 वर्ष झाले, 8वं वर्ष आहे. सुखाने चाललो, पण वारी मी कधी चुकवत नाही. कधी पण संकट येऊ देऊ, वारी आपली पूर्णच करतो. काही मुलं आहेत करतात, थकतात, पण काय पोरांच्या पण जीवावर येत आहे. पण आपला ओम साईराम हाय, प्रत्येकाला नेतो चालत. पण 8व्या वर्षाला वारी मी नाही कधीच चुकवली नाही. 8 वर्ष आहे. जर वारी चुकली तर मी बाबांना मग सांगेल, बस आपले पाय थकले. धन्यवाद, धन्यवाद. साईराम, तुम्हाला कसं वाटतंय? काही नाही वाटत. मग काय हालचाल? लेवल झाली थोडी. लेवल झाली का तुमची? आवरे आलू बोलले, आवाज कसा जायचा? साईराम पाणी देतात, पाणी घेतलाय. चला तिथं पण पालखी थांबली. अंगोलीचा अंगोली करतो ना. साईराम यांची भुकबड झालेली आहे. बिना चपलां चालतात, बिना सॉक्स, बिना काही चालतात.
गाई ज्याला आगाले टेम्पोने आला म्हणून आगायला काय बोलायचा होय जा असणं म्हणून पण चालतंय विचार करा. आजी बघा भाकर गावला कधी दांगल झाले त्या आईला हावऱ्यासारखं गेलाय सगळी बघा आवऱ्यासारखी उठले इथे काय आवऱ्यासारखी गेली इकडे बघा आता गर्दी बघा 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 हे बघा इकडून मग पब्लिक जाणार भेटत नाही असं का वागतं इकडे बघा लाईन लागलेली आहे दाखवलंय साईराम दिलदार आहेत साईराम दिलदार आहेत खिशा विषात टाकलं बघा सिस्टर काय बोलायचा काही पण होऊ शकते पालखी रस्ता नित्रवला चटणी रस्ता नित्रवला चटणी साईराम कसली चटणी आहे त्याचा आहे त्याचा साईराम खातात विषय हावऱ्यासारखा घेऊन आलेला आहे त्याने सगळा तेल गारलाय हो बीजी हो बीजी कधी भाकर खाशील आता मी 3 भाकरी खाणार कारण खूप भूक लागली आणि खूप चालायचं आहे 5 किलोमीटर आहे खूप मेहनत आहे आणि फोड आलेत पायाला फोड दाखवा तुमच्या झालंय पण फोडावर फोड आलाय फोडावर फोड आलेला आहे पण फक्त खाता नाही एनर्जी 3 भाकरी एनर्जी न अख्खा दिवसाचं जेवण जाईल 3 भाकरी काही जेवायला घेऊन आलो साईराम भेटलो साईराम फक्त जेवता म्हणत साईराम साईराम थोडस जोर आज मजा करते हो गाणी बिनी बोलत आहे बोलशील ना जेवायला घ्या भाकर खावायचे आहे का भांडणा करायचे त्या पण समजा हा बाकी न वाटला ना आईच्या गावात तिकडे बघा लल्लू मामा यो ब नाकाची 100 तरी होत प्याडी भाकर गावाला प्याडी पक्का काय बघते कसा तू असा का रागण बघतस जलवा है हमारा काय बोलू या 5 12-13 वर्ष आम्ही झाले करतो पण 13 वर्ष पहिल्या वर्षी असेल तर पहिल्या वर्षापासून आता काम करतो तर या 5 दिवस तुम्हाला कसे वाटले सप्रेम पाणी दादर साईराम तुम्हाला 5 दिवसाचा तो कार्यक्रम कसा वाटला सांगा शिर्डीला जायची म्हणजे माझी ही आवड पण नव्हती म्हणजे माझा फ्रेंड इथे ओवळे गावातले संगम दादा शिर्के सागर दादा शिर्के आणि समाधान दादा दाभोळकर यांच्यामुळे मला वारीची संधी मिळाली त्यांचा मी आभार मानतो आणि आपल्या नवऱ्याचा पण आभार मानतो एवढं मी चांगलं चांगली सनी गावात तोंडला आपलं पहिलं वर्ष आहे तुम्हाला कसा वाटतं आमची शोभा सांगा
लय पाहिजे म्हणजे थोडक्यात म्हणजे लय पाहिजे म्हणजे काय सकाळचं चांगल्यानं पण तुम्हाला काम होतं बघा आंघोळी कशी सेवा होतो मुलीचं सेवन लय भारी झालं आहे म्हणून ओम साईराम. साईराम यादव. साईराम यादव. ठाकरे पण आहेत आडवी आडवी. म्हणजे 5 दिवस झाले तर मला खूप आनंद झाला 4 दिवस झाले. ठीक आहे. बोल तू बोल. तुझ्या काही शंका कुशल नाहीत कसा मुलं आला तू कसा काय आला कशाच्या मुलं काय सेवा वगैरे कशी आहे पालखीवाल्यांचं कसं काय पालखीवाल्यांची सेवा खूप चांगली आहे आणि पालखीवाल्यांना वाटत होतो ना आमच्यासाठी हे खूप खास आहे गाणी ऐका जे साई फक्त नवीन आहेत त्यांनी मला त्या 5 मिनिटं तरी भांड्यावर पालखी घ्या बरोबर ना नाहीतर ती शेवट होणार नाही अजून काहीतरी योग्य आपल्या गावाला आपण सुद्धा पालखी 5 मिनिटं घ्या नाहीतर तुम्हाला काही असं नाही पहिल्या वर्ष असेल बरे 5 मिनिटं खांद्यावर पालखी घ्या परत सांगतो नाहीतर तुम्ही एवढं फुकट आहे इथे जेवण जा खाऊन जा काय होणार नाही साईच्या मध्ये नाम घ्या तरच तुम्हाला साई गाणी एक गाणी लई दिवस झालं होतं बनानं साई तुझ्या भेटीसाठी ओम साईराम आमच्या आनंदात असते गुरुदात असते संपूर्ण परिवार आम्हाला आनंद असा वाटतो की आनंद हा आमचा आनंद करणार नव्हे ना त्यामुळे वाहतात कोणी आला म्हणजे आमचे साहेब आम्हाला नेण्यासाठी येतात असंच नाही तर आनंदाचा हा वर्षभर साहेबांची विचार करत असतो मला म्हणत महिन्यात थोडं फोन दादा माझा साहेब पुढे हजर असेल तर मला फोन कर हा दादा प्रेम आहे हे आपला आज किंवा त्या साहेब भक्त नाही परंतु आनंदाचा गुरुदादाचा प्रेम एवढा आहे की माझा साहेब भक्त अडचण असेल काहीतरी असेल तर त्याला माझा पुन्हा पाणी भेटणार म्हणजे हा प्रेम आहे हा साईचा प्रेम आहे नुसतं आपला 8 दिवस येतो जातो जर अर्ज नाही तर वर्षभर त्याला साईज शिवत नाही दादा तुझा अनुभव माझं नाव सोमनाथ ठाकरे माझा हा दुसरा वर्ष आहे पायी शिर्डीला येण्याचा आणि योगायोग म्हणजे मला साईबाबांनी स्वतःहून स्वप्नात बोललंय की तू शिर्डीला दुसऱ्या वर्षी तरी पायी ये मला घरातले नाही बोलत होते माझ्या मनातून इच्छा होती माझे पाय त्या शिर्डीच्या जमिनीला लागत अशी साईबाबांची इच्छा होती आणि ते आज या दिवशी पूर्ण होणार आहे आणि विषय म्हणजे असा आहे की शिर्डीला वारी येणं हा खूप मोठं माझं मोलाचं भाग्य आहे पुरेपूर आनंद व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे आणि जे मंडळ आपले आहे यांचं नियोजन आयोजन जे काय ते ठरल्याप्रमाणे त्यांचे कमिटी आहेत कमिटी मेंबर याची जी माणसं आहेत आपले साई भक्त आहेत यांची सेवा पण खूप चांगल्या प्रमाणे करतात आणि समोरच्या व्यक्तींना पण प्रेमाने समजूतदार देतात आणि त्यांचं जे बोलणं आहे आणि त्यांची शिस्त पद्धत आहे समोरच्या माणसाला पटवून सांगतात आणि राहिलं जेवणाची खावणाची व्यवस्था ते नित्यनेमाने त्यांच्या परीने जे काही होईल प्रसाद म्हणून ते आपण सर्वजण खातो आणि तो साईबाबाचा आशीर्वाद समजून आपण सर्वजण प्रसाद म्हणून खातो. धन्यवाद. मी एवढंच बोलले. मला एक या वारीत येऊन छान वाटलं आणि मला कोली गावात जायला आल्यामुळे
विशाल नाईक, सिद्धू नाईक आणि बिरजू नाईक बोईल यांनी मला सहभाग घ्यायला सांगितला आणि खूप छान वाटलं त्यांच्यामुळे आजचं भारी वाटतं. धन्यवाद धन्यवाद. राजोरी 2 दिवस त्रास झाला. साहित्य ग्रुप आहे. पाणी पुढं आठ पोरं आहे. वरती आले तर 2 वर्षी. आम्हाला आवडत नाही. आम्हाला आणायला नाव सांगा. प्रॉपर नाव सांग ना तुझा. कसं वाटलं तुला चालून 5 दिवस? बोल पटापट. अरे अरे बोल टाइम बोल. मला येऊन क्या गुंडा बनेगा रे तू? बोल पासड्या खूप आल्या. शिकार नाही चालता फक्त आम्ही कशी चालू आहे चालू नुसतं व्हिडिओ काढला लागतात, एक व्हिडिओ नाही काय. राम बघ ना मुरशील बाबा कंटेनर आहे सगळं परफेक्ट येईल सगळं परफेक्ट. महाराज की जय. साईराम ये छोटीशी मुलं आहेत त्यांचा आपल्याला व्हिडिओ कॅचअप करा. चालेल बघू घेऊन. चेहऱ्यावरचा आनंद. थांबा बघूया ना घेऊन. नाचत पण गावाला गेलो. डेंजर काम आहे. माकर भेटलाय. मामा पण बघा, मामा पण तरुण आहे अजून. हे मामा गिल्लू माकड. होय नद्या आपल्या पाठी चावत असत ना. चावते का मामा? कधी बसला तुमच्या जवळ येऊन? 1.5 महिना आवरा भेटले 1.5 महिना ना मामा. एवढं बस झाला त्याचं मामाला दाखवा. गाईज आता आम्ही चालायला लागलो तर पुरं चालता आहो. गाई चांगला व्ह्यू चांगला आहे बघा तुम्ही. व्ह्यू मस्त आहे. आता आम्हाला भेटलाय. बाई तुझं नाव सांग. दादर पेन आप कहाँ थे ज्ञानी बाबा? इयत्ता दादर पेन लय मारतील. इयत्ता दादर शाला बॉम्बे स्कूल ऑफ द विसांबे. विसांबे. विसांबे म्हणजे हिमालयाला. हा. सेक्टर 9ला. मग काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? जाम जमली पायाला फोर आलं तरी चालते. मी का असं आवड आहे हो. आवड आहे. बघू शकतो तुम्ही थोडी नंतर बघू. नंतर जाऊ. आवड आहे त्यांना चालायची. खूप आवड आहे. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर सांगू शकत नाही. एवढा म्हणजे प्रेम आहे माझा. आणि रस्ता बिस्ता म्हणून मी खाली होप झाला नाही तर लगेच मी चप्पल काढून आणि मग चालू. कधी चालणार तुम्ही? मी 1200 किलोमीटर चालू. 1200 किलोमीटर झालं. लई मारतील. हे बघ खोटा बोलतो. हा तो खोटा बोलते. तुला तुझी फिलिंग सांग ना. काय कसा वाटतं तुला? फिलिंग फक्त एकच आहे. पोहोचव. ओम साईराम. ओम साईराम. विषय काय नाही. बाकी विषय काय नाही. बाय बाय. गाईज आता आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. तर कसा वाटतं? आज कमी होता चालायला. ना आता काय आता 4 दिवस खूप चाललोय. आता काय थोडाच राहिलेला आहे. कमीच आहे आता सगळं. 30 किलोमीटर फक्त. हो 4 दिवस बस. असं काही नाही. आता झाला. आता असं वाटतं की 5 मिनिटात लगेच वस्ती येते. हा असं लगेच. झालंय. आता लगेच पोहोचलो आम्ही. अर्धा तास पण नसेल झाला निघून. झाला 1-1.5 तास झाला. नाही पण अर्धा तास होता. ब्रेक घेतला असं वाटतं 5 मिनिटं 5 चाललोय. मिनिटं झालोय. व्ह्यू बघा व्ह्यू.
काही चप्पल कारच वांदा आहेत. चपला कोण पण घेतात बाथरूमला, म्हणून करूनच ठेवतोय. काही कुत्र्यासारखी झोपतानी. तरी चालतंय. जलवा है हमारा. सो गाईज आता आम्ही निघलेलो आहोत आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे. इकडं फोटोशूट चालू आहे आणि इकडं तयारीच चालू आहे अजून. इकडं तयारी करतात, बाकी काही नाही. बाकी बघू पूर्ण होईल त्या. पण पालखी खूप लेट झाली ऍक्च्युली. अंतर थोडाच आहे. किती आहे अंतर? मला वाटतंय 15 किलोमीटर आहे फक्त अंतर. पालखी अजून काही निघली नाही. निघेल आता थोड्या वेळात, 10 मिनिटांमध्ये निघेल. तयारी चालू आहे. भेटू पुढं. चालेल. तुम्ही काय बोलणार? बाईट द्या. काय म्हणजे कशाबद्दल काय प्रश्न काय आहे तुमचा? आता तुम्हाला चालता येईल का नाही? आता मला नाही बरोबर थोडं प्रॉब्लेम झालाय, पण मी चालायचा प्रयत्न करीन, कारण की मला माझ्या इच्छा आहेत ना त्या बाबांपुढे माझ्या त्या पूर्ण करायच्या आहेत. बस बाकी काही नाही. माझी श्रद्धा आहे मनापासून की मी शिर्डीला जावं. जाशील ना? नक्कीच. बाबा 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 मला घेऊन जातील सत्ता तुझा नाद नाही. आणि आयटेड माणूस आला. नको आयटेड माणूस आला. आणि बारका येतो. उंच हा बघा माणूस किती मोठा आहे. गुरुमडे असला माणूस. शेवटच्या निशाणी कायम दबदबा आहे त्याचा. गायब. ज्याला पाठवलाय त्याला तरी शाकलं होतील बघा. मीटिंग चालू आहे. मीटिंग मध्ये गेलाय. गेला तिथं मीटिंग चालू आहे. मीटिंग मध्ये गेलाय. बेंचवर आलेला आहे तो खबर घेऊन. काय विषय? विषय असा होता की थोडा अरे नाही ते टाकत. लाईव्ह आहे. लाईव्ह. पण करील. विषय असा आहे की म्हणजे तो जेवणानंतर टायमिंग आहे त्याबद्दल त्यांची चर्चा चालू आहे. तर ते काय बोलतात की तुम्हाला म्हणजे आम्हाला असं नका म्हणावं की खूप आमचा वेळ वाया झाला. असं सांगा की आमचं नाव पण मला माहिती आहे. ताईराम तुम्हाला कसं वाटत आहे आपल्या पालखी सोहळ्यात? एकदम व्यवस्थित आहे. 13 वर्ष झालेली आहे. काय काय आनंद झालेला आहे. फक्त या वेळेला जरा गडबड केली सगळ्यामध्ये. बिस्लरी पाणी टाका. तर तुम्हाला पहिले मागच्या याच्यामध्ये थोडं तुमचं वय यंगिश मध्ये होतं, आता थोडं वयामध्ये आलं, कमी झालं म्हणजे वय. तर तुम्हाला याबद्दल काय सांगू वाटते की नाही? म्हणजे बरोबर आहे. कमी कसं होतं? त्याच साईराम. ओके साईरामांनी मुलाखत दिली. धन्यवाद मंडल आभारी आहे. काही संत्रे आलेले आहेत खायला. संत्री काय बघू शकता आता. संत्री प्रत्येकाला एक एक मिळणार संत्री आता. साई सेवक आहे ते. सेवा करतात चालणाऱ्यांची. गाईच चालता होता मजा येतोय. स्टँड बिन सगळ्यात चोरा झालेला आहे. सगळी ताली पब्लिक. पॅडी साहेब भेटलेले आहेत. पॅडी राव तुम्हाला कसं वाटतं चालताना? काही नाही, कसं होतं 3000 टाकले शर्तीत. बघू आता कवा आता शर्यत जमली का? बरा आहे रे तुमचा. इथं आहे तरी पण शर्यत बघते बघा. आवरा जीव आहे.
बघू आता काय होतं जातात का पत्ता मग त्याच आता इथं पॅप्से आलेले आहेत गाईज. फुकाटच्या पॅप्सा बर्फ पण नसेल म्हणते त्याच्यात. बर्फ पाहिजे. साईराम कडक आहे का? कडक कशी राहणार पॅप्सी भेटलेली आहे गाईज. वाटण पॅप्सी एवढं नाही. आता आम्ही पॅप्सी पिऊ. पॅडी पॅप्सी चव कशी लागतंय? घेणार नव्हताच ना? हा मनासारखी चव नाही. मनासारखी चव नाही का? नाही का चव? घेणार नव्हता तरी घेतली. मग सांगते चव नाही. काय बोलायचं आहे लोकांना? पेरू आहेत पेरू. इथं पेरू भेटतात. चला बघू चला. चला बघू. Guys, पेरू का साडी किलो किती वाजता द्या 1 किलो द्या. 1 किलो बस ना द्या. हा कापून द्या खावाला म्हणून लगेच जागेवर. गाईच 1 किलो घेतलेले आहेत. धुवलं ना मोठं या का आतमधून येऊ बस 9 दिवस बस आवड बारीक बरोबर बारीकच कर. असं पण आहे का? लोक भेटतील आणि मी आवड टिंगल करतो आणि व्हिडिओ बघितली गाईच लावलेला आहे. ते पोरकाच गेलं ते वाटलं कपची लागली अरे म्यू टाक ना. एक कप चांगली का? तर तसं पॅक करा काय ना का अधिक का आता मसाला लावला. गाईज गुलाची फॅक्टरी आलेली आहे. बघा तुरला किती निघतो. वास मुल्या उकरल्यासारखं आहे ते बोलतो. तर काय बोलायचं? पेरू का? बिंजोर चालतं ना बिंजोर. उपास आहे एकटा उपास आहे बोलत. शर्यत दाखव. हारली गेलं 3000. काहीच 3000 गेलेलं आहेत. बघा शर्यत. कोणत्या टाकाची वेळ आणली याची गाडी गंजी मोदी साहेब काय विषय? लक्षण काशी होता. तिकडे कोण सुंदर आहे का? गाईज आता आम्ही निघलेलो आहोत आराम घेऊन. तर आता पुरं चाललो आणि सुरुवात झाली आहे चालायला. तर आता चालता दम तर निघलाय पण आता कमी झाला विषय चालत. 3-4 दिवस होता 40-50 किलोमीटर चालायला लागला. पण आता कमी झाला 30 किलोमीटर आहे फक्त. पण आता काही वाटत नाही 30 किलोमीटर म्हणजे 30 किलोमीटर म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता असं तुम्हाला वाटेल पण काही नाही. लय टाइम लागतंय. बाकी काय कसं दिसतंय सांगा. चालते त्याला समजते काय मग काय बघा कसं दिसतंय सांगा. चला बाय बाय. पुढं भेटू. गाईस कोबी बघा कोबी. गाईस कोबी आहे. ही कोबी तुम्हाला बाजारात गेलं तर 32 रुपये फुलवर भेटेल एक. तर आपल्याकडून भेटेल ते 7 फुलवर नाही हाय कोबी हाय. कोबी भेटेल. फुलवर नाही हाय ती कोबी हाय. इकडे पण काहीतरी लावलंय. फुलांचा फुलभाज्या फुलांचा फुलभाज्या आणि इकडे भोड्डे लावले वाटतं. नाही सॉरी भोड्डे नाही रे. आपला काय बोलतात चांबाटे चांबाटी टोमॅटो चांबाटी. म्हणजे इकडे चांबाटी बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात? लवकर सागा पोम पोम. साई सेवक भेटलेले आहेत. साई सेक्शनची एक बाटली घेतो आणि हे पण साई सेवक आहेत. ओम साईराम. गाईज आता आम्ही पोहोचलो स्पॉटवर. तर तेल निघला म्हणून ब्लॉक काढला नाही. तुझा तेल निघला का? नाही तेल नाही निघला. तेलचा काय प्रश्नच नाही. हे कसं जुनाट आहेत ना. आपण काही नवीन आहो. आपण आता चालू फक्त 4 किलोमीटर चालू जास्त पण नाही चाललो. 8 किलोमीटर झाला 2 मिनिट. टोटल थांबलो होतो ना आपण तिकडे. तो काही 2 तास वेस्ट नव्हता. 8 किलोमीटर चाललो. आता राहिलेला 4 किलोमीटर आता चालायचं आहे. म्हणजे आजच्या दिवसात यशची बकरी झाली फक्त. 40 मी किलोमीटर ओके मध्ये. अजिबात नाही. बकरी झाली आवरा चालते ना बकरी कुठची. मग काय आता आरती चालू काय आहे. तिथं? थापा तुम्हाला द्यावं लागतीलच. आरती चालू आहे जी कला आहे ती या लोकांना दाखवायची आहे. आणि आता आरती होणार आहे.
कल्पेश नाही कोणी असतील तर आणखी जवळ या साधन नाही तुम्हाला इकडं माणसा बसली आहे. नारायणाते समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वत्स श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आईलाही बबली बघा. साईराम हे काय पॅटीस बनवले तर गाई बघा साईराम प्रॅक्टिस बघा कशी झाली. गाई चालू आहे गाई खायची. सॉरी गाईस प्रॅक्टिस नाही चालू. पलांतन बघा कशी पॅटीस बनवले प्रॅक्टिस बनवले. फुल प्रॅक्टिस स्पीड मध्ये चाललेत खायला. तो एक तर धावत गेला व्हिडिओ काढताना याला लाईन झालो यानं का भेटणार नाही का यो गोन पडू. लाही नाही का चेष्टा गाईज आता चालायला सुरुवात केली. मध्ये चालताना आठवण नाही राहील. ब्लॉग बी चालू करायची आता चालता. आता वाजलेत किती 8 वाजलेत आणि आम्ही चालतोय. सायराम कुठं याचं मॅच भेटलंस का? चालते बघा कसं. गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत लोकेशन वर. तर तुला कसं वाटतंय? आता इथे दिंडी थांबलेली आहे. आता खूप मजा येते आता नाचता आम्ही. पब्लिक साई सदस्य सर्व आता नाचता नाचते. इथं आम्ही आता फुल नाचू. मजात मजा. आणि आम्हाला तोड द्यायला मला कोण नाही इथं आम्हाला वाटतंय. गाणी पण बंद झाला तरी नाचतोय. तुम्हाला कसं वाटत आहे? पालखी पूर्ण झालेला आहे. वस्तीवर आलो आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. आता जवळ येत चाललोय शिर्डीच्या आणि आता कंटिन्यू 7 किलोमीटर फक्त मागे आहे म्हणून खूप एन्जॉयमेंट चालू केली आहे. बोला साई बाबा की जय.
कसला डाराडोर पंढरपूर. तुमचा मेन काय आहे? हा जायचा